देवाच्या समक्षतेसाठी आहे. हालेलुया. काय मिळवायचं आहे? देवाची समक्षता, की तू माझ्याबरोबर आहेस असा विश्वास मला दे. हालेलुया. एक वचन वाचू. निर्गम 33 निर्गम 33 मोशेविषयी काय लिहिलं आहे बघा. 12 ते 16. निर्गम 33 12 ते 16 आपण वाचू. देवाशी मोसेचे संभाषण, पान नंबर 121. आणि मोशे यहोवाला म्हणाला, पहा, तू मला सांगतोस या लोकांना घेऊन चल, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवशील हे तू मला कळवले नाही. तरी तू मला म्हटले आहे की मी तुला नावाने ओळखतो आणि तू माझ्या दृष्टीत कृपा पावला आहेस. म्हणून आता जर मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर मी तुला विनंती करतो की तू आपले मार्ग मला कळीव, यासाठी की मी तुला असे ओळखावे की मी तुझ्या दृष्टीत कृपा पावावे आणि हे राष्ट्र तुझे लोक आहे हे तू समजावे. तेव्हा तो म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईन. मग तो त्याला म्हणाला, जर तुझी समक्षता माझ्या संगती जाणार नाही तर तू आम्हाला येथून नेऊ नको. आणि आता मी व तुझे लोक तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहोत हे तरी कसाने कळेल? तू आम्हा संगती जातोस यावरून मी व तुझे लोक आम्ही पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्व लोकांहून वेगळे झालो आहो हे कळेल की नाही? हालेलुया. सुंदर वचन आहे. देवाची समक्षता. आपण काहीही करतो तेव्हा देवाला विचारतो का? आपण बाहेर जातो तेव्हा देवाला बरोबर घेऊन जातो का? देव आपलं शेवटचं ऑप्शन असतं ना. आपण सगळं काही आपल्या परीने ट्राय करतो, मग काय नाही झालं की देवाकडे प्रार्थना करायची ना. सगळ्या गोष्टी आपण आपल्या परीने करायचा प्रयत्न करतो आणि जेव्हा नाही होत तेव्हा मग प्रार्थना करायची. म्हणजे देव आपलं शेवटचं ऑप्शन आहे ना. तसं नाही पाहिजे. पहिला प्रभू. जीवनात प्रथम स्थान, प्रत्येक निर्णय घेताना प्रथम स्थान कोणाला? प्रभूला. तर तो आपला प्रभू आहे. जर शेवटचं स्थान असेल तर त्याचा प्रभू आपण होऊ पाहतो. तुझ्यासमोर दुसरे देव नसोत. पहिलं स्थान कोणाला? प्रभूला. काहीही करताना, कुठेही जाताना, प्रभू मी जाऊ का? प्रभू मी करू का? बोलताना विचारतो का हो प्रभूला का हे बोलू का? विचारतो नाही ना. का? हे कोणाचं आहे? पाहताना विचारतो, प्रभू मी पाहू का रे? मस्त चालली ती, आपण जाऊन बघू, चल उभे राहू, चल. सांगेल प्रभू, प्रभू मी पाप करायला जाऊ का रे? काय सांगेल प्रभू? सगळं काही करतो आणि मग येतो, प्रभू मला क्षमा कर. लास्ट ऑप्शन ना. मोशे काय म्हणतोय बघा. मोशेनं काय मागितलं? प्रभू मला तू हवा आहेस, तुझी समक्षता मला हवी आहे. तू जर माझ्याबरोबर येत नसशील तर मला घेऊन जाऊ नको. काय? तू जर माझ्याबरोबर येत नसशील तर मला घेऊन जाऊ नको. ह्या लोकांना मी तुझ्याशिवाय पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. तेव्हा
मोशे यहोवाला म्हणाला, पहा तू मला सांगतोस या लोकांना घेऊन चल, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवशील? मोशे बोलला की मी एकटाच आहे. एवढी सगळी लोक आहेत, 6 लाख लोक, त्यांना या समुद्राच्या पार न्यायचं आहे, कनान देशात पोहोचवायचं आहे, आणि मी एकटाच आहे. तू माझ्याबरोबर कोणाला देणार आहेस? मला मदत करायला कोण पाठवणार आहेस? आपण पण सांगतो ना, थकतो ना, मला कोणच मदत करायला नाही आहे, मार्थेसारखं मला एकटीला सोडलं आहे. ही बसून राहिले ठोंब्यासारखी तुझ्या पायाशी, मी चपात्या करायला लागले, मी थकले. मरियेनं काय निवडलेलं? समक्षता. आणि प्रभू म्हणाला, हिनं चांगला वाटा निवडलेला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आपण काय निवडतो? येशू प्रार्थना करायला कधी जायचास? डोंगरावर सकाळी. तो काय निवडायचा? देवाची समक्षता. काय मागायला जायचा का? काय करायला जायचा? प्रभूला भरवून घ्यायचा, तो बापाला भरवून घ्यायचा. बापा मला भर, काय आज मी करणार आहे ते मला दाखव, मला ताकद दे. तशी ताकद कुठून आली? देवाच्या समक्षतेतून. तो बापाशी एक होता, मी आणि बाप एक आहोत. समक्षता. हालेलुया. मग प्रभू येशूला एवढी समक्षता हवी होती, तर आपल्याला नको? किती पाहिजे? हां, तो देवाचा पुत्र होता, त्यानं पाप केलं नव्हतं, तरी तो एवढ्या समक्षतेला जपत होता. तर आपल्याला किती हवी आणि आपण किती जपायला पाहिजे? तू माझ्याबरोबर कोणाला पाठवशील हे तू मला कळवले नाही, तरी तू म्हटले आहे की मी तुला नावाने ओळखतो. तू माझ्या दृष्टीत कृपा पावला आहेस. देवानं मोशेला काय म्हटलेलं? मी तुला नावाने ओळखतो. प्रभू आपल्या सर्वांना कशाने ओळखतो? नावाने. तो ताऱ्यांची गणती करतो, तर आपल्या नावाने आपल्याला ओळखणार नाही का? आपले केस मोजलेले आहेत, किती जातात ते तर पण माहिती आहे. गेले तरी भ्यायचं नाही आहे, कारण मोजलेले आहेत, ते जाणारच. दुसरं लावायची गरज नाही. आहे, बरं आहे. जसं देवाने मला बनवलेलं आहे, तो मला ओळखतो. तो माझा पिंड जाणतो, माझा प्रत्येक अवयव, माझा प्रत्येक रेणू आणि अणू आणि कण त्याला ठाऊक आहे. हालेलुया. तू माझ्या दृष्टीत कृपा पावलेला आहेस. प्रभू आपल्याला काय सांगतो? जेव्हा तू येशूला पत्करलंस, तू येशूला घेतलंस, तू त्याच्याशी करार केलास, बाप्तिस्मा घेऊन करार केला, तेव्हा तू माझ्या दृष्टीत कृपा पावलेला आहेस. हालेलुया. आपण त्याची लेकरं आहोत. ज्यांनी त्याला अंगीकारलं, ज्यांनी येशूला अंगीकारलं, त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना देवानं त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिला. आपण त्याच्या दृष्टीत कृपा पावलेलो आहोत. नाहीतर देवाचा क्रोध आपल्यावरती होता, पण त्या क्रोधापासून देवानं आपल्याला प्रकाशाकडे, देवाच्या राज्यात, त्याच्या पुत्राच्या प्रकाशाच्या राज्यात, आशीर्वादांमध्ये आणलेलं आहे. ते आपण त्याच्या दृष्टीत कृपा पावलेलो आहोत. म्हणून आता जर मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो, तर मी तुला विनंती करतो की तू आपले मार्ग मला कळव. मला सांग कुठे जायचं, कसं जायचं. हालेलुया. प्रत्येक लेकराचं, प्रत्येक शिष्याचं हे मागणं असलं पाहिजे, प्रभू मला कळव, मला बोध कर, माझ्याशी बोल, मला सांग, मला दाखव, काय करायचं मला दाखव. प्रभू येशू म्हणतो, माझा बाप मला जसं सांगतो, जसं दाखवतो, तसंच मी करतो. बरोबर की नाही? येशूनं असं काय केलं जे बापाला माहीत नव्हतं? काय केलं? तो अशी कोणतीही गोष्ट मी करत नाही जी त्या बापानं मला सांगितली नाही. बरं केलं, बापानं सांगितलं, बरं केलं.
क्षमा केली, बापाने सांगितलं क्षमा कर, क्षमा केली. भाकरी बनव, भाकरी 5 भाकऱ्याच्या 5,000 लोकांना घातलं. कुणाचं ऐकत होता प्रभू? आत्म्याने चाला, म्हणजे देहाच्या वासना तुम्ही पूर्ण करणार नाही. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगे आहेत. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगे आहेत. त्यांना अधिकार आहे, सैतानावरती अधिकार आहे, पापावरती अधिकार आहे. मला कळव यासाठी की मी तुला असे ओळखावे की मी तुझ्या दृष्टीत कृपा पावावी आणि हे राष्ट्र तुझे लोक आहे हे तू समजावे. तेव्हा वचन 14 देव त्याला म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल. काय जाईल? तुला दुसरं कोणाची गरज नाही. मी तुझ्यामध्ये जो आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे आणि माझ्यामध्ये तू सर्व काही करण्यास समर्थ आहेस. मला सबळ करणारा ख्रिस्त, ह्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. हालेलुया. हम तो ज़ीरो है लेकिन यीशु साथ में रहेगा तो हम हीरो है. हां, आपण शून्य आहोत, पण त्या शून्यावर 1 ठेवला बाजूला तर काय होतं? 10. काय बरोबर काय? आपण काय आहोत? शून्य. मग शून्याच्या बाजूला 1 ठेवला तर 10. आणि इतके सारे शून्य किती आहेत मोजा? 800 असतील. 800 एकावरती 800 शून्य लावा. मोजता येत का बघा? मोजता नाही ना? मग आपली किंमत केवढी आहे? पण येशू नसेल तर शून्य आहोत, काहीच करता येणार नाही. तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझी समक्षता तुमच्यामध्ये असेल तर जे काही तुम्ही मागाल ते तुमच्यासाठी केलं जाईल. माझ्या विना तुम्हाला काहीच करता येत नाही. मिळतं ना वचन? मोशे पण तेच म्हणाला की तुझी समक्षता जर माझ्याबरोबर जाणार नसेल तर मी जाणार नाही. माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईन. काय म्हणतो प्रभू? मी तुला शांती देईन, विसावा देईन. तुला मी त्या विसाव्याच्या देशात घेऊन जाईन. कनान देश, विसाव्याचा देश, दुधामधाचा वाहण्याचा देश, तिथे मी तुला घेऊन जाईन. मी तुझ्याबरोबर राहीन. तुला एकट्याने जावायचं नाही, तू एकटा करू शकणार नाही. जर मी तुझ्याबरोबर असेल ते शक्य आहे. देवाबरोबर सर्व गोष्टी शक्य आहेत ना? देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत, पण जो देवाबरोबर राहतो त्यालाही सर्व गोष्टी शक्य आहेत. हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. वचन 15 मग तो त्याला म्हणाला, जर तुझी समक्षता माझ्याबरोबर जाणार नाही तर तू आम्हाला येथून नेऊ नको. स्टॉप. चॅप्टर क्लोज. तू माझ्याबरोबर येत नसेल तर आम्हाला जायचं नाही, आम्ही इथेच राहू. आपण सांगतो का देवाला, जर तू माझ्याबरोबर येणार नसेल तर मी जाणार नाही. नाही तर काय सांगतो आपण? तू राहा, मी येतो, संध्याकाळी भेटेन प्रार्थनेला. तेव्हा वाट बघ 8 वाजेपर्यंत, संध्याकाळी प्रार्थनेला भेटू. आधी मला हिंडून येऊ दे. गेला हिंडाया. हालेलुया. काय मिळेल? काय नाही. पहिलं स्थान कुणाला द्यायचं आहे? प्रभू तू माझ्याबरोबर येत असशील, काम करताना शेतामध्ये तू माझ्याबरोबर असशील तर मी सगळं करू शकेन. मला साप चावणार नाही, मला विंचू चावणार नाही. हालेलुया. तू माझ्याबरोबर आहेस तर सर्व काही आहे, मी सर्व काही करू शकतो. वचन 16 आणि आता मी व तुझे लोक तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहो हे तरी कशाने कळेल? तू आम्हा संगती जातोस यावरून मी व तुझे लोक आम्ही पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्व लोकांहून वेगळे झालो आहो हे कळेल की नाही? जगातल्या लोकांना आपण वेगळे आहोत की नाही कसं कळेल?
कसं कळेल? आमच्या संगती देव आहे. आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं पाहणं, आपलं काम करणं, आपलं वागणं देवाच्या संगतीत केलेलं असेल तर ते जाणतील हे देवाचे लोक आहेत, हे वेगळे आहेत, हे प्रकाशाचे पुत्र आहेत, ह्यांना हात लावू नका. आणखी काय? कशावरून समजतील ते आपण देवाचे लोक आहोत? आपल्याला 4 डोळे आहेत. कशावरून? 5 हात आहेत, डोक्यावर मुकुट आहे. देवाची समक्षता तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. देवाची समक्षता. जर मोशे त्या डोंगरावर जाऊन देवाचं तेज घेऊ शकत होता आणि ते तेज लोक पाहत होते ना, होते की नाही? त्याला ती पडदा टाकावा लागला कारण ते तेज निघून जात होतं. पुन्हा भेटायला गेलं की पुन्हा ते तेज यायचं, पण ते निघून जायचं. पण जर प्रभू माझ्या मध्ये राहतो तर तेज माझ्या तोंडावर दिसणार नाही. त्याची समक्षता माझ्याबरोबर असेल, तुमच्याबरोबर असेल तर तुमचे चेहरे हसरे राहणार नाही. दुःखी असतील तो सांगतो मी तुम्हाला विसावा देईन. तुम्ही शांतीत असाल, तुम्ही बागडाल, तुम्ही नाचाल. काय? पण आपण भलतंच काहीतरी शोधतोय जगामध्ये, देवाला शोधत नाही. देवाला पण ठेवून देतो. देव बाजारात मिळतो, मातीमध्ये मिळतो, दगडामध्ये मिळतो, देवळामध्ये मिळतो नाही. देव आपल्यामध्ये राहू इच्छितो. आपण त्याचं मंदिर आहोत. आपण चालतं फिरतं त्याला घेऊन फिरतो. काय? आपण त्याला घेऊन फिरतो. त्याचे गौरव, त्याचं तेज आपण घेऊन फिरतोय. हालेलुया. इतका मान दिलाय देवानं आपल्याला. पण त्या मानास योग्य आपण ठरले पाहिजेत की प्रभू मी तुला घेऊन फिरत आहे. माझ्या खांद्यावर कबूतर बसलं तर काय करेन मी? कसं चालेन? हां, माझ्या खांद्यावर कबूतर समजा बसलं. कबूतर माहिती आहे ना, पारवं. तर मी कसं चालेन? हां, सावकाश चालेल ना. का? कारण त्याला धक्का लागला तर ते उडून जाईल. बरोबर की नाही? मग जर पवित्र आत्मा माझ्यावरती असेल तर मी कसं चाललं पाहिजे? सावकाश, जाणून बुजून, त्याला ध्यानात धरून की प्रभू माझ्याबरोबर आहे. मी काय बोलतो ते तो बोलतोय. आपण जाणीव करून घेतो की आपण इकडे ठेवतो आणि निघून जातो. पुढच्या रविवारी भेटू, तू राहा इकडे, बाय बाय, टाटा, सी यू ऑन संडे. असं पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. काय लिहिलंय? पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. आहे ना वचन? देवाची समक्षता आपल्याला दिलेली आहे. त्याला खेद देऊ नका. कारण ह्या इस्रायली लोकांनी खेद दिला, देवाला खेद दिला, कुरकुर केली, देवाविरुद्ध भांडले, मोशेविरुद्ध भांडले. असं आम्हाला इकडे का नाही आणलं, तिकडे कशाला नेलं, तिकडचे मासोळी बरी होती, तिकडचे मटण बरं होतं, तिकडचे काकड्या बऱ्या होत्या, तिकडचं लसूण बरं होतं, इकडे आणलं मरायला. हालेलुया. पण देव त्यांच्याबरोबर होता ते विसरले. तुम्ही सांगा, दिवसा ढगांमध्ये आणि रात्री अग्निस्तंभामध्ये देव माझ्याबरोबर चालत असेल तर मी कसा चालेन? भीत थरखर कापत चालेन ना. मग तेवढं असून सुद्धा ती लोक कुरकुर करत होते. ते पाहत होते देवाला. देवाची गौरव उतरून येत होते.
तरी त्यांनी विश्वास ठेवला नाही, कुरकुर केली आणि ते रानात नाश पावले. किती पोचले? 6 लाख निघालेले. किती निघालेले? मिस्रातून किती निघालेले? समुद्र पार करून 6 लाख. किती पोचले कनान देशात? 2. आणि जे वाळवंटामध्ये नवीन मुलं जन्मली ती सगळी. पण जुने लोक जे मिस्रातून निघाले सर्व मेले. मिस्रातून निघाल्यावरती किती दिवसांनी किंवा किती वर्षांनी ते कनान देशाच्या वाटेवर आलेले, बॉर्डरवरती, सीमेवरती किती दिवसांनी आलेले? किती दिवस लागले त्यांना समुद्र पार केल्यानंतर कनान देशाच्या सीमेवर यायला? वाचूया. अनुवाद 1:19. अनुवाद 1:19. अनुवाद 1 अध्याय 19 वचन. पान नंबर 234. मग आम्ही होरेब येथून प्रवास करू लागलो तेव्हा आणि यहोवा आमचा देव याने आम्हास आज्ञा दिली तसे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाला जाणाऱ्या वाटेने तुम्ही पाहिलेल्या त्या सर्व मोठ्या व भयंकर रानातून चाललो आणि आम्ही कादेश बर्ण्यास आलो. तेव्हा कादेश बर्ण्यास आलो. कुठे? कादेश बर्णा. हे सीमा होती. काय होती? कनान देशाची सीमा कादेश बर्णा ही सीमा होती. आणि तिथे पोहोचण्यासाठी किती दिवस लागले? नाही. वचन 2 वाचा. वचन 1 वाचा. वचन 1 आणि 2. यार्देनीच्या अलीकडे अराबातल्या रानात सुफाच्या समोर पारान, तोफेल व लबान व हाशेरोत दी जहाब यांच्यामध्ये मोसे जे सर्व शब्द इस्रायलांशी बोलला ते हे. होरेबापासून सेईर डोंगरावरून कादेश बर्ण्यापर्यंत 11 दिवसांची वाट आहे. किती? 11. हालेलुया. 1.5 आठवडा ते त्या देशात पोहोचणार होते. 11 दिवसामध्ये होरेबमधून आज्ञा मिळाल्यापासून कनान देशात किती दिवसात? किती दिवस लागले? किती दिवस लागले? 40 वर्षे. किती? आणि जुने लोक सर्व मरून गेले. ते गोल गोल रानात फिरत होते, कुरकुर करत होते, रानात फिरत होते, कुरकुर करत होते. देवाची समक्षता त्यांना मान्य नव्हती. त्यांना मिस्रात जायचं होतं. काय पाहिजे आपल्याला? देवाची समक्षता की जगातली घाण आणि आनंद? काय आपण काय निवडतो? प्रभू तुझी समक्षता आहे तर मला सर्व काही आहे. तू नसेल तर जगातला सर्व आनंद शून्य आहे. सर्व ते सोनं बोला, ते गाड्या बोला, ते बंगले बोला, काही व्यर्थतांची व्यर्थता. प्रभू तू आहेस, माझ्याकडे सर्व काही आहे. सर्वात श्रीमंत मनुष्य जगामध्ये मी आहे. अंबानी नाही, अडाणी नाही, मी आहे. कोण आहे सांगा? मी आहे. अहो ज्यानं सर्व बनवलं तो माझ्या बरोबर आहे. जगातले सर्व धनवान घ्या, त्यांची संपत्ती जेवढी होईल तेवढी आमच्या देवाची त्याच्यापेक्षा हजारो पटीने जास्त आहे. आणि तो माझा बाप आहे. हालेलुया. पण कधी जर मी त्याची समक्षता शोधली तर प्रभू मला तू हवा आहेस, मला तुझ्या बरोबर जायचं आहे. हालेलुया. फक्त 2 जण त्या कनान देशात पोहोचले, कारण ते देवाच्या समक्षता घेऊन जात होते. कोण? यहोशुआ आणि कालेब.
दोघंच जण. बरोबर का? माहीत आहे की नाही गोष्ट? माहीत नसेल आपण वाचू. गणना 13वा अध्याय. गणनामध्ये बघू, बघा काय झालेलं. जेव्हा ते त्या सीमेवर आले कनान देशाच्या, तेव्हा देवानं मोशेला काय सांगितलं, तुझे जे 12 वंश आहेत त्या 12 वंशातील तू एक एक जण निवड आणि ते 12 जे हेर आहेत त्यांना हेर म्हणून त्या कनान देशात पाठव, तिकडची पाहणी करण्यासाठी की तो देश कसा आहे, तिथे राहणारे लोक कसे आहेत, तिथे काय काय पिकतं, तिथे पाणी आहे की नाही. असे 12 हेर पाठव. बरोबर? वचन 1 आणि 2. यहोवा मोसेशी बोलला, तो म्हणाला, जो कनान देश मी इस्रायलाच्या संतानास देतो तो त्यांनी हेरावा म्हणून तू माणसे पाठव. तुम्ही त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक माणूस पाठवा. तो प्रत्येक माणूस त्यांच्यातला अधिपती असावा. मग यहोवाच्या आज्ञेप्रमाणे मोशेने त्यांना पारानाच्या रानातून पाठवले. ते सर्व मनुष्य इस्रायलाच्या संतानांचे मुख्य होते. हालेलुया. काय म्हणाला देव? जो कनान देश मी इस्रायलाच्या संतानास देतो. काय करतो देव? देतो. कोण देतो देश? देव देतो. घ्यायचा कोणाला आहे? त्यांना घ्यायचा होता, देव देत होता, त्यांनी घेतलं नाही. दोष कोणाचा? देवाने सगळं दिलं आहे, आपण घेत नाही, अविश्वासानं घेत नाही. त्याची समक्षता आपल्याला नको असते. हालेलुया. जो कनान देश मी इस्रायलाच्या संतानास देतो तो त्यांनी हेरावा म्हणून तू माणसे पाठव. तुम्ही त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक असा माणूस पाठवा. तो प्रत्येक माणूस त्यांच्यातला अधिपती असावा. मग यहोवाच्या आज्ञेप्रमाणे मोशेने त्यांना पारानाच्या रानातून पाठवले. ते सर्व मनुष्य इस्रायलाच्या संतानाचे मुख्य होते. मग बघा त्यांना हेरायला कसं सांगितलं. 17 पासून 20 पर्यंत आपण वाचू. काय काय हेरायला सांगितलं. आणि मोशेने त्यांना कनान देश हेरायला पाठवले. तेव्हा त्यांना सांगितले की तुम्ही इकडून दक्षिण प्रदेशात जाऊन डोंगराळ प्रदेशात चढून जा आणि देश पहा, तो कसा आहे व त्यात राहणारे लोक, ते सबल किंवा दुर्बल आहेत, ते थोडे किंवा पुष्कळ आहेत, आणि ज्या भूमीवर ते राहतात ती कशी आहे, ती बरी किंवा वाईट आहे, आणि ज्या नगरात ते राहतात ती कशी आहे, ते चावणीत किंवा किल्ल्यांमध्ये राहतात, आणि जमीन कशी आहे, ती सुपीक किंवा नापीक आहे, तिच्यात झाडे आहे किंवा नाही, हे पहा. आणि तुम्ही धीर धरा आणि देशातल्या फळांतून काही फळे घेऊन या. ते दिवस तर द्राक्षाच्या पहिल्या पिकाचे दिवस होते. हालेलुया. काय काय सांगितलं देवानं की तिकडची जमीन कशी आहे, ते कुठे राहतात, ते दुर्बळ लोक आहेत, सबळ आहेत, त्यांच्याजवळ काय आहे, काय काय आहे, सगळं हेरून या, पाहणी करून या. काय करा? तुमच्याकडे पाहणी करणं म्हणजे पाहुणं जाणं, पण तिकडे हेरून या म्हणजे तुम्ही गोष्टी बघून या, रांगून या सांगा, नांगून या. ते नांगाया गेले. कुठं गेले? नांगाया. बघा, नांगाया गेलं काय दिसलं झालं बघा आपल्याला कसं दिसतं ते. वचन 25 बघा. मग 40 दिवस संपल्यावर ते देश हेरून माघारे आले, आणि ते पारानाच्या रानातल्या कादेसास, मोसेकडे व हरोनाकडे व इस्रायलाच्या संतानाच्या साऱ्या मंडळीकडे चालत आले. तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ व सर्व मंडळीजवळ वर्तमान आणले आणि देशातली फळे त्यांना दाखवली. आणि त्यांनी झालेला वृत्तांत त्यांना सांगून म्हटले, ज्या देशात तू आम्हास पाठवले तेथे आम्ही पोचलो, आणि खचित तो दूध व मध वाहत असलेला देश आहे, आणि ही त्यातली फळे आहेत. परंतु देशात राहणारे लोक बलवान आहेत,
आणि तेथली नगरे तटबंदची व फार मोठी आहेत. आणि तेथे अनकाचे वंशज आम्ही पाहिले. आणि दक्षिण प्रदेशात अमालेक राहतो. आणि हित्ती, यबुशी व अमोरी डोंगराळ प्रदेशात राहतात. आणि कनानी समुद्राजवळ व यार्दनेच्या काठी राहतो. बस काय त्यांनी काय सांगितलं लोकांनी की देश खूप चांगला आहे. आणि त्यांनी द्राक्ष आणलेली ती कशी होती बघा, घोस होते द्राक्षाचे ना. वचन 23 बघा. आणि ते अस्कोल ओहळापर्यंत आले. आणि तेथून त्यांनी द्राक्षवेलीचा एक फाटा द्राक्षाच्या घोसासकट तोडून तो दोघांनी काठीवर घालून वाहिला. बापरे, द्राक्ष किती मोठी होती, द्राक्षाचा घोस काठीवर वाहिला. म्हणजे आपण कधी पाहिला नसेल इतका मोठा होता. हालेलुया. फक्त द्राक्षाचा घोष एवढा मोठा होता. म्हणजे किती सुफळ जमीन असेल ती, हां, किती चांगली जमीन असेल. दुधामधाचा देश, वाहणारा देश. की दोघं तो व्हायला पाहिजेत. काठीवर दोघांनी तो वाहिला. परंतु वचन 28 बघा, देशात राहणारे लोक बलवान आहेत आणि तेथली नगरे तटबंदीची व फार मोठी आहेत. आणखी तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. दक्षिण प्रदेशात अमालेक राहतो. आणि हित्ती व यबुसी, अमोरी डोंगराळ प्रदेशात राहतात. आणि कनानी समुद्राजवळ व यार्दनेच्या काठी राहतो. देश तर चांगला आहे, पण लोक फार मोठी आहेत, भयानक आहेत. आपल्याला जमणार नाही. आमच्यापेक्षा फार बलवान आहेत. देश मस्त आहे, देवाचं राज्य मस्त आहे, पण सैतान फार बलवान आहे. आमच्याने जमणार नाही, आम्ही जाणार नाही. तसंच आहे ना. कनान देश काय आहे, देवाचं राज्य. पण तो अडवणारा कोण आहे, हिसकावून घेणारा कोण आहे. काही हिसकावतो देव, सैतान. चोर करतो, घात करतो, नाश करतो. कसला, देवाच्या राज्यात येण्यासाठी आपला नाश करतो. आपल्याला जाऊ देत नाही, घाबरा घालतो, भीती घालतो. तू ये बस, मी बघतो तुला कसा येतो ते देवाच्या राज्यात ना. तसंच आहे ते. देवाच्या राज्यात मस्त आहे सगळं, आशीर्वाद आहेत, फळं आहेत, हां, आशीर्वाद आहे, शांती आहे. पण सैतान घेऊ देतो नाही. वचन 30. मग कालेब यहोवासमोर लोकांना शांत करून म्हणाला, आपण वर जाऊच आणि तो देश वतन करून घेऊ, कारण आम्ही तो हस्तगत करून घ्यायला शक्तिमान आहोत. हालेलुया. पण कालेब, दुसरे लोक कुरकुर करू लागले की आम्ही मरणार, ते आम्हाला मारतील. एवढे मोठे भयानक देश, लोक आहेत, त्यांची नगरं तटबंदीची आहेत, किल्ल्यामध्ये राहतात, आमच्यापेक्षा उंच धिप्पाड पुरुष आहेत, आमचं त्यांच्यापुढे काही चालणार नाही, अशी कुरकुर करू लागले. परंतु कालेब मोशेसमोर लोकांना शांत करून म्हणाला, आपण वर जाऊच, हम जाएंगे, डरना मत. आणि तो देश वतन करून घेऊ. कुछ भी होने दो, प्रभूने दिला आहे ना, तो घेणारच. देवाचं राज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोक जगाच्या राज्यासाठी भांडणं करतात, आपण देवाच्या राज्यासाठी भांडणं करणार का सांगणार नाही जमणार, जाऊ दे ना, पास्टरला काय करायचं करू दे, आम्ही येतो जातो. काही होणार नाही. हालेलुया. कारण आम्ही तो हस्तगत करून घ्यायला शक्तिमान आहोत. आम्हाला सबळ करणारा ख्रिस्त येशू, आम्हाला ताकद देणारा ख्रिस्त येशू, याच्याकडून आम्ही घेणारच. ह्याच्या शक्तीनं आम्ही सगळं सैतानाला पायाखाली ठेंगणारच. करणार का सैतानाला डोक्यावर बसवणार. सैतानाची जागा कुठे आहे, पायाखाली. डोक्यावर नाही बसवायचा. तथापि जे मनुष्य त्याच्याबरोबर वर गेले होते त्यांनी म्हटले, आम्ही या लोकांवर चाल करून जायला समर्थ नाही. हालेलुया. एक म्हणतो जाऊ, दुसरा म्हणतो नाही. तिकडेच गडबड आहे. हालेलुया. कारण ते आम्हापेक्षा बलवान आहेत.
हा सैतान आपल्यापेक्षा मोठा वाटतो का? भूतं मोठी वाटतात का? नाही. जो आम्हामध्ये राहतो, जो जगात आहे, सैतानापेक्षा खूप मोठा आहे. हालेलुया. वचन 32, आणि त्यांनी जो देश हेरला होता त्याविषयी त्यांनी इस्रायलाच्या संताकडे वाईट वर्तमान आणले. ते म्हणाले, जो देश आम्ही येथून तेथून हेरीत फिरलो तो देश त्यातल्या राहणाऱ्यांना खाऊन टाकणारा आहे, आणि त्यात जे लोक आम्ही पाहिले ते सर्व मोठे धिप्पाड पुरुष मनुष्य आहेत. हालेलुया. त्यांनी काय आणलं? वाईट वर्तमान आणलं. धिप्पाड होते की नाही? भयानक होते की नाही? पण ते देवाच्या समक्षतेत नव्हते. त्यांच्याबरोबर देव होता, त्यांच्याबरोबर देव नव्हता. हालेलुया. म्हणजे किती मोठा माणूस असो, जर त्याच्याबरोबर देव नसेल तर त्याला भिवू नका. काय? मोठा किती माणूस असो, त्याच्याबरोबर जर देव नसेल, त्याच्याबरोबर सत्य नसेल, तर त्याला भ्यायची तुम्हाला काहीच गरज नाही. कारण जो तुमच्या बरोबर आहे तो मोठा आहे. कुणालाच भ्यायचं नाही. जर तुम्ही सत्याच्या बाजूचे असाल तर कुणालाच भेऊ नका. कोण काही म्हणो, जीव गेला तरी बेहत्तर, मी प्रभूला सोडणार नाही. वचन 33, आणि तेथे महाकायांपासून झालेले जे अनाकाचे वंशज ते महाकाय आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोडे असे होतो. काय म्हटलं त्यांनी स्वतःला? नाकतोडे. तुम्ही स्वतःला काय म्हणता? काय माझ्याने काय होणार नाही, करू देता ना. तुम्ही चला, आम्ही येतो. माझ्याने नाही होणार, नाही होणार. तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला हो, तुम्ही म्हणाल होणार तर होणार, तुम्ही म्हणाल नाही होणार, नाही होणार. देव नाही काय करणार, तुम्हाला करायचं आहे. देव तुमच्या संगती राहील, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, सांगेल हे कर, हे कर, हे कर. तू केलंस तर होईल, तू केलं नाही तर नाही होणार. मग देवाला दोष द्यायचा नाही की तू असं का केलंस. नाही, तू अधिकार कर. पाप दाराशी टपून बसलेला आहे, तू अधिकार कर. हालेलुया. किती मोठं पाप असू दे, किती मोठा अमालेक असू दे, यबुसी असू दे, हित्ती असू दे, परुषी असू दे, कनानी असू दे, कोणी असू दे, तू अधिकार कर. षड्रिपू आहेत ना, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे सगळे अमालेकाची संतान, अनाकाची संतान. मोठे वाटतात ना? काय? षड्रिपू म्हणजे शत्रू, 6 शत्रू. मोठे वाटतात ना? कोणते कोणते? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, द्वेष, क्षमा न करणं. मोठा सगळं अमालेक. मोठे वाटतात, जिंकता येणार नाही. काय वाटतं? मी वासनेवरती कधी काबू मिळवणार नाही, मी असाच. मी दारूवरती ताबा मिळवणार नाही, मी असाच दारूच पिणार. दारू माझ्यावर ताबा मिळवते, मी काय दारूवरती ताबा मिळवणार. वासना माझ्यावरती ताबा मिळवते, मी काय वासनेवरती ताबा मिळवणार. असं वाटतं. कोण मोठं? प्रभू येशू. हालेलुया. वचन 14, अध्याय 14 वचन 1 वाचा. मग सारी मंडळी मोठा गळा काढून रडली आणि लोक रात्रभर रडले. आणि इस्रायलाच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध व अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर केली. आणि सगळ्या मंडळीने त्यांना म्हटले, आहा, आम्ही मिसर देशात मेलो असतो किंवा याच रानात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते. अरे, आणि यहोवा आम्हास कसाला या देशाकडे आणीत आहे. आम्ही तरवारीने पडावे म्हणून काय? आमच्या बायका व आमची लेकरे लूट अशी होतील. मिस्रात परत जाणे हे आम्हास बरे नाही काय? आणि ते एकमेकास म्हणाले, आपण पुढारी नेमू आणि मिस्रात माघारी जाऊ. काय झालं?
तिकडेच हवा गेली, सगळी हवा निघून गेली. हालेलुया. मग सारी मंडळी मोठा गळा काढून रडली, हेल काढून रडली. अरे मेल्यावर कसं रडतात तसं. आणि लोक रात्रभर रडले. आणि इस्रायलाच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध व अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर केली. आणि सगळ्या मंडळीने त्यांना म्हटले, आहा, आम्ही मिसर देशात मेलो असतो किंवा याच रानात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते. कुरकुर. देवानं देश दिलेला ना, मी देतो, तुझा फक्त आज्ञा पाळायची होती. शत्रूला कसं मारायचं देव बघणार होता, फक्त तू जायचं होतं ना. पण त्यांनी आधीच सगळी त्यांची हवा निघून गेली आणि म्हणाले, आम्ही इथेच मेलो तर किती बरं झालं असतं. आम्ही त्यांच्या हातातून कशाला मरायचं. आमची बायका पोरं ते मारतील, आम्हाला हे करतील, आम्हाला ते करतील. यहोवा आम्हास कशाला या देशाकडे आणले. यहोवाने आम्हाला या देशाकडे कशाला आणले आहे. आम्ही तलवारीने पडावे म्हणून काय. आणि आमच्या बायका व आमची लेकरे लूट अशी होतील. मिस्रात परत जाणे आम्हाला बरे नाही काय. त्यांचे डोळे कुठे लागले, मिस्राकडे. इकडे भांडायचं, सैतानाशी भांडायचं सोडून जगामध्ये गेले. काय बरोबर की नाही. मंडळी काय आहे, सैन्य आहे की नाही. भांडायचं की नाही. जे सैतानाने हिरावून घेतले ते घ्यायचं की नाही. मग आपण जगात गेलो चालेल का. नाही. आपल्याला देवाच्या समोर, देवाच्या संगतीनं सगळं जिंकायचं आहे. त्याच्या विना आपल्याला जिंकता येत नाही. एक दिवस जगामध्ये, एक दिवस मंडळीमध्ये, एक दिवस जगामध्ये, एक दिवस मंडळीमध्ये असं चालणार नाही. वेगळे व्हा. प्रभू काय सांगतो, वेगळे व्हा. अशुद्धाला शिवू नका. अंधाराचा प्रकाशाची काय मिलाफ, देवाच्या मंदिराचा मूर्तीची काय मिलाफ. तुम्ही माझे लोक आहात. मी तुमचा बाप होईन, तुम्ही माझी मुलगे व्हाल. वेगळे व्हा. हालेलुया. पुन्हा जाऊ नका. विचार पण करू नका की मी तिथे होतो, दारू पित होतो, मस्त होतं, आता हे काय दारू नाही पाहिजे. येतो कधी विचार मनात. मस्त लाईन मारायचो, नांगाया जायचो. विचार पण करू नका. हालेलुया. बघा, पण दोघं जण, यहोशुआ आणि कालेब, ह्यांचं बोलणं वेगळं होतं. दिसायला काहीही असो, कितीही मोठा शत्रू असो, पण त्यांचं बोलणं वेगळं होतं. तुमचं बोलणं जर शत्रूच्या बरोबर असेल किंवा शत्रूला पाहून तुम्ही तसंच बोलत असाल तर तुम्ही हरवले जाल. परंतु तुमचं बोलणं देवाच्या वचनाशी संगनमत केलेलं असलं पाहिजे. हालेलुया. देव काय म्हणतो आम्ही करूच. वचन 5 आणि 6 ते 10 पर्यंत वाचू. मीच वाचतो. मग मोशे व अहरोन इस्रायलाच्या संतानाच्या समुदायाच्या सर्व मंडळीपुढे उपडे पडले. आणि नूनाचा मुलगा यहोशुआ व यफुन्नेचा मुलगा कालेब, जे देश हेरणाऱ्यातले होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली. त्यांना वाईट वाटलं. त्या दोघांनाच वाईट वाटलं की एवढे लोकांना त्या समुद्रातनं बाहेर काढलं, एवढ्या रानात त्यांना मान्ना खाऊ दिला, तरीही लोक कुरकुर करतात. त्या दोघांना वाईट वाटलं. त्यांनी आपली वस्त्रे फाडली. आणि इस्रायलाच्या संतानाच्या सगळ्या मंडळीशी ते बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला येथून ते फिरलो तो फार चांगला देश आहे. त्यांनी वाईट काय म्हटलं, चांगला आहे. देवानं दिलेला आहे, चांगला आहे. हालेलुया.
यहोवा आम्हाविषयी संतुष्ट असला तर तो आम्हाला त्या देशात नेईल. जर आम्ही देवाला प्रिय असलो तर आम्हाला देव तो देश देणारच. आणि तो दूध व मध वाहत असलेला देश आम्हाला देईलच. केवळ यहोवाच्या विरुद्ध बंड करू नका. देवानं जे सांगितलं आहे त्याच्या विरुद्ध जाऊ नका. आणि देशातल्या लोकांना त्या देशातल्या लोकांना भिवू नका. सैतानाला भिवू नका, कारण ते आमची भाकर असे आहेत. दुसरे लोक काय म्हणत होते, त्यांच्या पुढे आम्ही नाकतोडे आहोत. आणि हे दोघं काय म्हणत होते, ते आमची भाकर आहेत, आम्ही त्यांना खाऊ. त्यांचा आसरा त्यांच्यावरून काढलेला आहे, कारण यहोवा आमच्या संगती आहे. हो काय होय, त्यांचा आसरा, त्यांचं बळ, त्यांचं धन, जो त्यांनी भरोसा ठेवलेला त्या सर्व गोष्टी यहोवानं त्यांच्यापासून काढलेल्या आहेत, कारण यहोवा आमच्या संगती आहे. सैतानाला किती बळ आहे? तुम्ही जितकं द्याल तितकं, तुम्ही जितकं मोठं म्हणाल तितकं. तुम्ही त्याच्यापुढे नाकतोडे व्हाल तर तुम्ही नाकतोडे व्हाल. किती बळ देतो सैतानाला, किती विजय आहे, किती अधिकार आहे सैतानाला. तुम्ही जेवढा द्याल तेवढा. तुम्ही सैतानाला किती मोठं म्हणता, तुम्ही परिस्थितीला किती मोठं म्हणता, तुम्ही आजाराला किती मोठं म्हणता, तुम्ही दुःखाला किती मोठं म्हणता, तितका ते तुमच्यावरही अधिकार करेल. पण तुम्ही म्हणा, जो माझ्यामध्ये आहे तो तुझ्यापेक्षा मोठा आहे, तुम्ही अधिकार कराल. हालेलुया. तुम्ही भिवू नका, कारण ते आमची भाकर अशी आहेत आणि त्यांचा आसरा त्यांच्यावरून काढलेला आहे. आणि यहोवा आमच्या संगती आहे, त्यांना भिवू नका. तेव्हा सगळ्या मंडळीने त्यांना धोंडमार करायला सांगितली. वा 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 वा. दोघं जण देवाच्या साक्षीनं बोलत होते, देवाच्या समक्षतेत राहून बोलत होते, देवाची वचनं सांगत होते. दुसरी मंडळीतली लोक त्यांना धोंडमार करायला उभी राहिली. हे काय, ते आम्हापेक्षा किती मोठे, हे दोघं सांगतात मोठे नाही, असं कसं, आम्ही बघून आलो एवढे मोठे आहेत. आपण काय म्हणतो, कोण मोठा आहे? जो माझ्यात आहे तो मोठा आहे. संकट किती असू दे, आजार किती मोठा असू दे, काहीही किती असू दे, जो माझ्यात आहे तो मोठा आहे, तो माझ्या बरोबर आहे, तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये विजयी आहे. ख्रिस्त येशू मला सर्वदा विजयात नेतो, जर माझं मुख त्याच्या वचनाची संगतमत असेल तर, त्याची वचनं माझ्या मुखात असतील तर. हालेलुया. देवाच्या वचनाच्या विरुद्ध काहीच बोलू नका. देवाने जे सांगितलं आहे ते होणारच होणार. तू ते वचन आपल्या मुखात घे, ते बोलत राहा, ते तू झालेलं पाहशील. देवाचं वचन बीजासारखं आहे. बियाणं आपण पेरतो. कसं पेरतो? हाताने पेरतो की नाही? मग इथे असलेलं बियाणं कुठून पेरायचं आहे? कुठून पेरायचं आहे? आपल्या मुखाने पेरायचं आहे. मग काय दिवस पाणी घालतो की नाही? मग रोज पाणी घालायचं आहे, इकडून बोलत राहायचं. मग त्याचं झाड होतं की नाही? बियामध्ये झाड दिसतं का हो? आंब्याच्या कोईमध्ये आंब्याचं झाड दिसतं का हो? किती छोटंसं असतं, पण त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्याचं आंब्याचं चिंचेचं झाड एवढ्या मोठ्या चिंचोक्यामध्ये असतं. देवाचं वचन हे किती छोटं असलं तरी तुमच्या मुखातून निघालेलं ते प्रचंड मोठं असतं, फळ देणारं असतं. त्यामुळे तुमचे मुखातले वचन कधी देवाच्या विरुद्ध बोलू नये. वचनाच्या संगतमत होऊन चाला. हालेलुया. मग सभामंडपात
यहोवाचे तेज इस्रायलाच्या सर्व संतानांना दिसले. आपण यहोशुआमध्ये जाऊ. यहोशुआ 1 अध्याय. मग लोक 40 वर्ष कुरकुर केली आणि ते मेले. पण यहोशुआ आणि कालेब जिवंत होते. ते वय झालेलं त्यांचं, पण तरी त्यांची ताकद संपली नाही. 40 वर्षांनी ते वाढले. यहोशुआ 1 अध्याय मीच वाचतो, वेळ नाही आपल्याकडे. यहोशुआ 1 अध्याय पान 284. मग देव यहोशुआला मोशेच्या जागी नेमतो. मोशे मेला. मोशेनेही पाहिला नाही. मोशेने कनान देश बाहेरून दुरून हेरला, पण देवानं त्याला सांगितलं तू जाणार नाहीस, कारण त्याने देवाची फक्त एकच आज्ञा मोडलेली. हालेलुया. जेवढा आपला अधिकार तेवढा आपली जबाबदारी जास्त असते. हालेलुया. इतक्या लोकांनी इतक्या आज्ञा मोडल्या, काहीच नाही झालं, पण मोशेने एक आज्ञा मोडली, त्यामुळे तो त्या देशात जाऊ नाही शकला. हालेलुया. कोणती माहिती आहे ना? ओके. आणि यहोवाचा सेवक मोशे याच्या मरणानंतर असे झाले की नूनाचा मुलगा यहोशुआ मोशेचा दास त्याच्याशी यहोवा बोलला. तो म्हणाला, माझा सेवक मोशे मेला आहे, तर आता उठ तू आणि हे सगळे लोक असे तुम्ही या यार्दनेच्या पलीकडे जो देश मी त्यांना म्हणजे इस्रायलाच्या संतानांना देत आहे त्याकडे जा. मी मोशेशी बोलल्याप्रमाणे जे जे ठिकाण तुमचा तळपाय तुडवील ते मी तुम्हाला दिले आहे. हालेलुया. ठिकाण कनान देश दिला आहे, पण कधी? जेव्हा तुम्ही ते तुमचा तळपाय ठेवाल तेव्हा. तुमचा जेव्हा पाय तिकडे पडेल ती भूमी तुमची होईल. जर तुम्ही पाय ठेवला नाही तर तुम्हाला मिळणार नाही. हालेलुया. याचा अर्थ काय? देवाचं राज्य सगळ्यांना दिलेलं आहे, परंतु मला अनुभवायला मिळणार नाही. तुम्ही पाहू शकणार नाही, तुम्हाला अनुभव येणार नाही जोपर्यंत तुम्ही आपला तळपाय ठेवणार नाही. म्हणजे काय? मुखातनं देवाची वचनं बोलली नाही तर ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही. विश्वासानं तुम्ही मिळवून घ्यायचं आहे. देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलल्यावरती तुमचा तळपाय तिथे लागणार नाही. हालेलुया. आजही प्रभू सांगतो, खूप जमीन काबीज करायची बाकी आहे. देवाच्या राज्यात खूप आशीर्वाद मिळायचे बाकी आहेत, परंतु जेव्हा जोपर्यंत तू आपला पाय तिथे ठेवणार नाहीस, ते वचन आपल्या मुखातून तू बोलणार नाहीस, तोपर्यंत ते तुझं होणार नाही. हालेलुया. असं का आहे की काही लोकांना खूप देवाचं सान्निध्य प्राप्त होतं, देवाचे आशीर्वाद मिळतात, आनंद असतो, शांती असते, आणि काही लोकांना नसते. का? दोष कोणाचा? देणाऱ्याचा की घेणाऱ्याचा? घेणाऱ्याचा. देणाऱ्यानं सर्वांना सारखंच दिलं आहे, पण आपण किती घेतो त्याच्यावरती आहे. हालेलुया. आपल्याला जितकं दिलं आहे त्याचं आपण काय करतो? नाणी दिली ना, 10 नाणी, 5 नाणी, 3 नाणी, 1 नाणं, 2 नाणं, त्याच्यावरती काय करायचं आहे? व्यापार करायचा आहे. तुम्ही जेव्हा बोलत राहता तेव्हा तुम्ही व्यापार करता, वाढवता. लपवून ठेवलं तर? लपवून ठेवणं म्हणजे तोंड बंद. कुछ नहीं मिलेगा. जो बोलतो तसं होतं.
तो आणखी घेतो, तसं बोलतो, तसं होतं, वाढत चालला. जो बोलतच नाही तो कमी होत गेला. आमेन. जेथे जेथे तू तुझा तळपाय ठेवशील ती जागा तुझी होईल. ज्या ज्या सैतानाच्या जागेवर तू पाय ठेवशील ती जागा तुझी होईल. वासना मोठी वाटते काय? पाय ठेव, येशूच्या नावात पाय ठेव, तू वासनेवर अधिकार करशील, कारण देव तुझ्या बरोबर आहे. रागावर मात करायचे, रागावर पाय ठेव, एक कारण देव तुझ्या बरोबर आहे. असा कोणताही दोष नाही, असं कोणतंही पाप नाही ज्याच्यावरती अधिकार करता येत नाही. कोणत्याही पापावरती पाय ठेवा, तुम्ही अधिकार करणारे व्हाल, तुम्ही जिंकणारे व्हाल. हालेलुया. मी मोशेशी बोलल्याप्रमाणे जे जे ठिकाण तुमचा तळपाय तुडविल ते मी तुम्हाला दिले आहे. रानापासून व या लबनोन पर्वतापासून मोठी नदी म्हणजे फरात नदी येतपर्यंत हित्ती यांचा सर्व देश, सूर्याच्या मावळत्या बाजूस मोठ्या समुद्रापर्यंत तुमच्या सीमा होतील. खूप मोठा देश. तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणीही मनुष्य तुझ्या पुढे उभा राहू शकणार नाही. क्या बात है. तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत म्हणजे माझ्या आयुष्याचे दिवस देवाला माहीत आहेत किती जगणार आहे. आणि देव सांगतो जर तू माझ्या समक्षतेत राहशील तर आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणीही मनुष्य तुझ्या विरुद्ध उभं राहू शकणार नाही. सैतान तुझ्या विरुद्ध उभा राहू शकणार मरेपर्यंत. हालेलुया. किती मोठा आशीर्वाद आहे हो. आपण तर थोड्या थोड्या करता रडतोय. हां, आपण 10 पैशासाठी रडतोय ना, चारण्यासाठी. मला चाराणे दे, मला चाराणे दे, मला चाराणे दे. देव सांगतो अरे मी तुला हजारो कोटी तुझ्या बँकेत ठेवले आहेत, अरे जा आणि घे. काय अहो देवाचे लोक आहोत आपण. हालेलुया. तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणी मनुष्य तुझ्या पुढे उभा राहू शकणार नाही. कसा? तर जसा मी मोशे संगती होतो तसा मी तुझ्या संगती असेन. वाव. कोणत्या कारणामुळे? माझ्या पुढे कोणताही मनुष्य उभा राहू शकणार नाही, माझ्या पुढे सैतान उभा राहू शकणार नाही, माझ्या पुढे पाप उभं राहू शकणार नाही. कोणत्या कारणामुळे? एकच कारण, जसा मी मोशे संगती होतो तसा मी तुझ्या बरोबर असेन. आजही तेच आहे. इम्मॅन्युएल, आम्हा संगती देव. मी तुझ्या बरोबर राहीन. जसा पेत्रा बरोबर मी होतो, जसा पौला बरोबर मी होतो तसा मी तुझ्या बरोबर असेन. हालेलुया. हालेलुया. क्या बात आहे. घ्यायचं. ज्याला कान आहे तो ऐको, नाही तो न ऐको. हालेलुया. मी तुला अंतर देणार नाही किंवा मी तुला टाकणार नाही. बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश त्यांना द्यायला मी त्यांच्या पूर्वजांशी शपथ वाहिली तो तू या लोकांसाठी वतन म्हणून मिळवशील. हालेलुया. मी दिला आहे पण तू त्या मिळवून घेशील. देवानं दिलं आहे पण देव सांगतो तू मिळवून घे. हालेलुया. काही गोष्टी देवानं आपल्याला करायला सांगितल्या आहेत, आपण देवाला त्या परत करायला सांगतो. काय? देव सांगतो मी तुला दिलंय, तू वापर. आपण देवाला सांगतो मला दे, माझ्यासाठी हे कर ना. तसंच होतं ना. आपण सगळं देवाला करायला सांगतो. अरे देव सांगतो तू नाही करत, तू बोल ना, तू माझी वचनं बोल, दिवस रात्र त्यावरती ध्यान कर. बघा कसं
वचन 7, माझा सेवक मोशे याने जे नियमशास्त्र तुला आज्ञा पिले त्या सर्वांप्रमाणे जपून करायला बलवान आणि फार धैर्यवान हो. त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. देवाच्या आज्ञेपासून डावीकडे किंवा उजवीकडे वळू नको. येशूची वचनं तुझ्या हृदयात भरपूर राहो. येशूची वचनं तुझ्या हृदयात भरपूर राहो. त्याने जे सांगितलेले शब्द आहेत ते तुला आठवत त्याचं मनन कर. कसं? अशासाठी की जेथे तू जाशील तेथे तू सुज्ञपणे वागावे, नीट वागावं, देवाला त्याच्या समक्षतेत वागावं. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव. देवाच्या वचनावरती दिवसा आणि रात्री ध्यान लाव. देव तुझ्याशी बोलेलच बोलेल. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती माझ्या मागे येतात, मी त्यांना ओळखतो, मी त्यांना सर्व कालचं जीवन देतो आणि कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावू घेणार नाही. मी त्यांच्या बरोबर राहीन. मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील. मी त्यांचा बाप होईन, ते माझे मुलगे आणि मुली होतील. असे सर्व समर्थ देव म्हणतो. देवाची समक्षता एक मिळवायला झटा. रोज सकाळी दिवसा रात्री प्रभूचं ध्यान. प्रभू तू काय सांगतोस? प्रभू सांगत नाही का हो? आपण वाईट करायला जातो तेव्हा देवाचा आत्मा सांगत नाही का हे करू नको? कुणाला सांगत नाही? ज्याचा बाप्तिस्मा झाला आहे त्याला देव बोलतोच बोलतो. बायकोशी भांडण करायला जातो तेव्हा देव सांगत नाही भांडण नको करू, चुप बस. हातावर हात, तोंडावर बोट, सांगतो की नाही देव? पण आपण बोलतो. होऊन जाऊ दे, मग बघू काय करायचं ते, मग आज होऊ जाऊ दे बस. नाही, त्यावेळेला देव सांगतो बोलू नकोस, चूप बस, चूप बस. मी तुला उंच करीन, मी तुला उंच करीन. मी माझी वचने तुझ्या मुखातून बोलेन. हालेलुया. बघा, आत्म्याने चालणं काही कठीण गोष्ट नाही आहे. आपण रोज देवाचं ऐकतो पण तसं करत नाही. त्यामुळे मग आपल्याला त्याचा आवाज कमी ऐकायला येतो, मग देहाचा आवाज जास्त होतो. हालेलुया. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. कुठून निघून जाऊ नये? देवाची वचनं कुठून निघून जाऊ नये? तोंडातून देवाची वचनं निघायच झालं पाहिजेत. वाईट वचनं निघू नयेत. हालेलुया. हे तुझ्या मुखातनं दिवसा आणि रात्री त्यावर ध्यान लाव, अशासाठी की ह्या सर्व लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे, कारण तेव्हा तू आपला मार्ग सफळ करशील. क्या बात आहे. देवाचे वचनं मला माझ्या पायासाठी दीप, माझ्या मार्गास प्रकाश असे आहे. जेथे जेथे मी जाईन तेथे तेथे मी आशीर्वाद देत जाईन. योसेफ जेथे जेथे गेला तिथे आशीर्वाद आला की नाही? देव त्याच्या संगती होता. योसेफाबद्दल काही लिहिलं, तो तुरुंगात गेला तिथे देवाने त्याला सफळ केले. तो पोटिफराच्या घरात गेला, देवाने त्याला सफळ केले. तो जिथे जिथे गेला, जिथे जिथे त्याने हात लावला ते सफळ झालं, आणि देव त्याच्या संगती होता. त्याचं एकच क्वालिफिकेशन होतं, हुद्दा. क्वालिफिकेशन म्हणजे काय? डिग्री. योसेफाची डिग्री काय होती? देव त्याच्या संगती होता. मोशेची डिग्री काय होती? देव त्याच्या संगती होता. यहोशुआची डिग्री काय होती? देव त्याच्या संगती होता. येशूची डिग्री काय होती? देव त्याच्या संगती होता. आपली डिग्री काय आहे? मी 10वी फेल, ती आपली डिग्री. हां, घ्यायची का डिग्री? हो, सैतान फक्त एका डिग्रीला घाबरतो, बाकी कोणत्या डिग्रीला घाबरणार नाही. तुमचं बायबल ज्ञान त्याला काही काम, त्याला तो घाबरत नाही आहे. बायबल ज्ञान असलेल्या पुरुषाला सैतान घाबरतो नाही, डिग्रीला घाबरतो. येशू माझ्या बरोबर आहे, बस. घ्याल का डिग्री? हालेलुया. किती सुंदर आहे हो,
किती चांगलं आहे देवाच्या घरी, मस्त आहे ना. कशाला सोडून द्यायचं, कशाला पुन्हा त्या सैतानाच्या हातात पडायचं. देवाने इतकं दिलेलं आहे, देवाचं राज्य इतकं देवानं जवळ आहे, आपला प्रभू दिलेला आहे. लोक काय काय त्याला शोधण्यासाठी करतात, काय काय तप करतात, कुठे कुठे जातात. वारकरी बघा, ते हजला जाणारे मुसलमान बघा, कुठे कुठे फिरतात, काय काय करतात, किती पैसा खर्च करतात. आम्हाला फुकटवारी दिलेलं आहे, आम्हाला कुठे भेटायला जायला लागत नाही, देव आमच्या बरोबर असतो. काय आम्हाला कुठे भेटायला जायला लागतं देवाला? जिथे जिथे जाई तू माझ्या संगती. काय लिहिलं आहे? जिथे जिथे मी जाई तेथे तू माझ्या संगती. बस. कारण तेव्हा तू आपला मार्ग सफळ करशील आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील. मी तुला आज्ञा दिली नाही काय? बलवान हो, धैर्य धर, भिवू नको, धास्ती करू नको. कारण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे यहोवा तू देव तुझ्या संगती आहे. क्या बात आहे. इतकं वचन, हे एक वचन मला जन्मभर पुरेल. हा, जिथे जिथे तू जाशील देव तुझ्या बरोबर आहे. यहोवा जो देव ज्यानं पृथ्वी निर्माण केली, आकाश निर्माण केली, सर्व ब्रह्मांड त्याचा आहे, ज्या विश्वाचा थांग लागत नाही, तो देव जो निर्माण करता आपल्या निर्मितीबरोबर राहतो. हालेलुया. आरोग्याला कमी पडेल, आशीर्वादाला कमी पडेल? कधीच नाही. प्रभू तू माझ्याबरोबर आहेस, मी आनंदी आहे, मी संतुष्ट आहे, मी सर्वात धनवान मनुष्य आहे, सर्वात ज्ञानी मनुष्य ज्याच्या संगती देव. माझी डिग्री तीच, माझा देव माझ्याबरोबर आहे. हालेलुया. करूया प्रार्थना. सांगू प्रभूला, प्रभू माझे डोळे उघड, मी तुला पाहावं, मी तुझी समक्षता जाणावी आणि मी जाणावं की तू माझ्याबरोबर आहेस. जो काल, आज आणि उद्या सर्व काळ सारखा आहे तो येशू, तू माझ्यामध्ये राहतोस. मी तुझं मंदिर आहे, मी तुला घेऊन फिरतो, मी तुझं तेज घेऊन फिरतो, मी तुझी शक्ती, तुझा अधिकार, तुझं सामर्थ्य घेऊन फिरतो. हालेलुया. आज मला ती बुद्धी दे.